ज्ञानबंदीतील साखरकड्यांनी जेरबंद असलेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची भाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई, भारतातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, धर्माच्या नावाखाली समस्त स्त्रियांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई फुले। आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती। स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया, स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया, शब्द यापुढे पडती तुमचे गुण गाया, शब्द यापुढे पडती तुमचे गुण गाया। विधवा अनाथांच्या झाल्या तुम्ही आई, विधवा अनाथांच्या बनल्या तुम्ही आई, त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई, त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई। सावित्रीबाई शिकल्या व त्यांनी मुलींना शिकवले। हे बोलायला वाचायला खूप सोपे आहे, परंतु ज्या परिस्थितीत त्या शिकल्या आणि त्यांनी मुलींना शिकवले त्या परिस्थितीचा आपण आढावा घेतला की आपल्याला समजेल सावित्रीबाई कोण होत्या। त्या काळात स्त्रिया जन्माला येणे हे सुद्धा पाप समजले जायचे। मुली 9-10 वर्षाच्या झाल्या की त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा 20 ते 25 वर्षांनी मोठा असलेल्या पुरुषाशी लावून दिलं जात होतं। त्या काळच्या स्त्रिया कमजोर होत्या, अबला होत्या, त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। त्या काळच्या काही कर्मठ लोकांचे विचार होते की या अबला जर शिकल्या, या अबला जर सबला झाल्या तर आपला तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही। अशा परिस्थितीत 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आई लक्ष्मीबाईच्या पोटी एका वाघिणीचा जन्म झाला। त्या वाघिणीचे नाव होते सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं त्यांचे सुंदर प्रतिबिंब। सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी व स्त्री मुक्तीसाठी खर्च केले। मित्रांनो, आपला म्हटलं जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्रीबाई खऱ्या सरस्वती ठरल्या। महिला ही अबला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिणी आहे। स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबगारी सिद्ध करू शकते हे सावित्रीबाईंनी महिलांना पटवून दिले। मित्रांनो, त्यावेळी स्त्री शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता। स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नव्हती। यासाठी महात्मा फुलेंनी व सावित्रीबाई फुलेंनी खूप संघर्ष केला। स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून या कालबाह्य रूढीच्या बेड्या तोडण्यासाठी महात्मा फुलेंनी व सावित्रीबाई फुलेंनी 1848 साली पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली। अशा प्रकारे सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या अंधार जीवनात ज्ञानाची ज्योती पेटवली। स्त्रियांनी शिकणे व शिकवणे हे धर्माला अनुसरण नाही असे काही लोकांना वाटे। अशा लोकांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला। हे सावित्रीबाई शाळेत जात असताना हे विरोधक त्यांच्या अंगावर शेण, चिखल, माती फेकत, परंतु सावित्रीबाईंनी या सर्वांना खंबीरपणे तोंड दिले। मित्रांनो, सावित्रीबाईंनी आपले कार्य शिक्षणापुरतेच मर्यादित न ठेवता विधवांची परिस्थिती सुधारावी, बालहत्या थांबवावी यासाठी आश्रम काढले। महात्मा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुराई सावित्रीबाईंनी अतिशय उत्तमरित्या सांभाळली। स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या, अनाथांना मायेने जवळ घेणाऱ्या, दीनदलितांना आश्रय देणाऱ्या, ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाची ज्योती संपूर्ण भारतभर पेटवणाऱ्या सावित्रीबाईंचा मृत्यू देखील समाजसेवेचा व्रत करत असताना झाला। मित्रांनो, आपल्या सर्वांना कोरोना माहितीच आहे। कोरोना जसा संसर्गजन्य आजार होता तसाच एक आजार म्हणजे प्लेग। प्लेग या आजारामुळे माणसाच्या काखेत गाठ यायची व काही दिवसात माणूस मरायचा। जसे की 2020-21 मध्ये कोरोनामुळे आपल्या भारतामध्ये लक्षावधी लोक मेले। त्यापेक्षाही भयंकर 1896 ते 97 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली। सावित्रीबाईंनी आपल्या प्राणाची पर्वा न करता प्लेगच्या रुग्णांची सेवा केली व अशातच या रोगाने त्यांना ग्रासले आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे प्राणज्योत मालवली। त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या समाजसेवेच्या कार्यामुळे आणि शिक्षणाच्या कार्यामुळे त्या अजूनही आजारावर झाल्या आहेत। शेवटी जाता एवढंच म्हणेल, जीवन वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी, जीवन वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी, झटत राहिल्या समाजाच्या सेवेसाठी, झटत राहिल्या समाजाच्या सेवेसाठी। ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या तुम्ही ज्ञानज्योती, ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या तुम्ही ज्ञानज्योती, वंदन करते मनोभावे तुम्हाला कोटी कोटी, वंदन करते मनोभावे तुम्हाला कोटी कोटी। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय ज्योती, जय
क्रांती